परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्भवस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। माझ्या सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करते। आज इथे आशाताई, सीमाताई, वैशालीताई या सगळ्यांना गौरी अभिवादन करते आणि आपणा सगळ्यांना विनम्र अभिवादन करून चिंतन मांडायला सुरुवात करते। कमी माहिती तो येतो। हॅलो हॅलो, तसाही फार आणि गरज नाही आहे, आवाज येतो। आजची ओवी चिंतनाची जी आहे लिहिलेली आहेच आहे, एकदा सांगते। ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान। आज आपला दुसरा दिवस आहे। कालपासून म्हणजे आपण बघतोय, कालपासूनच्या ओव्या म्हणजे सीमाताईने विषयामध्ये जर आपण रंगलो तर अशा लोलंगत म्हणजे त्याचं काय विशेषण दिलं आहे ते आपण बघितलं। त्याच्यानंतर पपंची उपाधी न सांडता हे बघितलं। कालच आपण तीही ओवी केली की हे काहीही जग काय जगत देहादी जगत हे कुठलंही न सोडता आपल्यामध्ये आपल्याला जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे तर विचारेची होय, ही सुद्धा काल आपण ओवी पाहिली। आजचा अभ्यास सुरू केला होता समजले आणि वर्तले, म्हणजे आपण कालपासून मुद्दाम त्याचा आढावा का घेतलीये, कारण आजची ओवी आणि उद्याचा उपसंहार जो आहे तो म्हणजे आपण आज 3 दिवस केलेला जो उपक्रम आहे त्याच्याशी आपल्या विचारधारा जी केलेली म्हणजे आपल्या मनात किंवा आपली बैठक आपली काय तयार व्हावी याच्याशी निगडीत विचारधारा आहे, तो ती कशी न्यावी याकरता फक्त मी ते रिपीट करते। तर मग आज आपण आचरणाचं म्हणजे समजलं आणि वर्तलं हे बघितलं। त्यानंतर हे समजणं आणि वर्तणं हे कधी होईल, जेव्हा जो मुळात मुख्य देव कोण आहे हे अत्यंत सुंदर पद्धतीने त्याचं जे आजचं प्रवचन होतं दुपारी त्यामधून आपल्याला कळलं। म्हणजे ईश्वर ही काय व्यवस्था आहे, कोण आहे हा, मग शास्त्राने सिद्ध झालेला, तर्काने सिद्ध होणारा असा आहे। आणि मग आपण मूळ कोण आहोत हे आपण अगदी पहिल्या दिवशीच्या योगेश बुवांच्या प्रवचन म्हणजे त्यांनी जो प्रवचन दिलं त्यातून बघतोय की कोण आहोत, मुळात आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आपणच आहोत। इथपासून धागा सारखा सुरू आहे आणि तो धागा हे एवढं सांगण्याचं कारण की आजची ओवी जी आत्ता जी आपण ओवी चिंतनासाठी घेतली आहे ती महत्त्वाची म्हणजे ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। थोडीशीच आता हा जो दशक आहे आणि त्या दशकाची बॅकग्राऊंड काय ही थोडी आत्ता आधी समजावून घेऊया। हा दशक जो आहे तो मंत्रांचा दशक आहे, 5वा दशक आहे। ही ओवी जी आहे ती 5व्या दशकातली। समास आहे शुद्ध ज्ञान। लक्षात येते, आपण आता चिंतनाला अभ्यासाला सुरुवात केली त्यामुळे या पद्धतीने सूत्र घ्यायचं आणि ओवी जी आहे ती पहिलीच आहे, पहिलीच ओवी। मग आता थोडंसं मागे जाऊया। इथे जो आता ऐक ज्ञानाचे लक्षण म्हणजे संवाद सुरू आहे। मग हा संवाद कोणात सुरू आहे तर समर्थ आपल्या श्रोत्यांशी म्हणजे श्रोत्यांनी काहीतरी प्रश्न विचारले आणि समर्थ उत्तर देत आहे असा हा संवाद चालू आहे। मग इथे श्रोत्यांनी आधीच्या समासात तो आधीचा जो समास आहे तो आहे शुद्ध ज्ञानाचा समास 6वा आहे। 5व्या समासात
बहुधा ज्ञान समास, हा जो समास आहे त्यामध्ये तो संपूर्ण समास जो आहे, मुद्दाम घरी जाऊन वाचला नसेल तर वाचला असेल तर लगेच क्लिक होईलच की तो कशाचा आहे, तर अशुद्ध ज्ञान काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे. आता मग शेवटी अगदी शेवट येऊन शिष्य श्रोते काय म्हणतात की बाबा आता एवढं सगळं तुम्ही आम्हाला अशुद्ध ज्ञान सांगितलं, मग आता शुद्ध ज्ञान आहे काय ते सांगा. आणि म्हणून लगेचच्या 6व्या आपल्या समासात काय म्हणतायत समर्थ, ऐक ज्ञानाचे लक्षण. म्हणजे मग अशुद्ध ज्ञान काय आहे याचं आपल्याला बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे. मग आता तो समास मी सांगणार नाही आहे, पण त्यातल्या 2-3 भाग सांगते की इथे काय सांगितलंय. बहुधा ज्ञान समासात अशुद्ध ज्ञान सांगून झालं, मग ते काय आहे, हा जो रोजचा आपला रोजचं येणारं दैनंदिन जीवनामध्ये सगळं आठवा, कला म्हणा, व्यापार म्हणा, विद्यासंपन्नता म्हणा, सगळं जे आपण करतो ते तुम्ही मुद्दाम त्या जाऊन ओव्या वाचा, तर ते संपूर्ण त्यांनी सांगितलंय की याला तू ज्ञान म्हणू शकत नाही. याला काय म्हणायचं, ओवीचे हाती याला काय म्हणायचं, कौशल्य. बास, पटलं की नाही. जे काही आपण करतोय, जे काही व्यावहारिक सत्य, जे काही चाललंय, जे म्हणून जिकडे जिकडे दिसेल त्याला कौशल्य म्हणायचं, ज्ञान म्हणायचं नाही, समर्थ सांगताय. आणि मग पहिली ओवी येते आपल्या आत्ता सुरू करायची, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता जे आपल्याला सुद्धा लगेच सुधारणा करावी लागते आपल्या बोलण्यामध्ये, जेव्हा आपण म्हणतो किती ज्ञान आहे, नाही या सगळ्या गोष्टीचं कौशल्य हेच आहे तिथे अपेक्षित. ज्ञान म्हटल्यावर केवळ आणि केवळ आत्मज्ञान हे लक्षात ठेवायचं, कारण हा पहिली ओवीचा पहिला चरणच हे सांगतोय की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता मी म्हटलं की थोडंसं मागे जाऊन विचार करायचा. ओवी म्हटलं तर कठीण आहे, आणि जर असा काय म्हणतो आपण एक सोलत गेलो तर अत्यंत सखोल जाऊन बसणारी आहे. मग आता हा दुसरा भाग आपल्याला निवडायचा आहे की ती घट्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी हा जो आत्ता म्हटलं की हा दशक जो आहे तो मंत्रांचा दशक आहे. तर आता थोडासा आपण विचार करूया. आत्ताच नौका हे अतिशय सुंदर सायलीने सादर केलं, रामनौकेचं ते इतकं सुंदर केलं बघा. प्रत्येक विचार कसा देत जातो. तर मंत्र म्हटल्यानंतर तारून नेणारं जो काही भाग असतो, जो तारून नेतो, जी काही सामुग्री ज्यामध्ये असते, ज्यामध्ये तारून नेण्याची सामग्री आहे त्याला मंत्र म्हणतात. मग तारून नेणं म्हणजे काय, कशातनं कोण आले ना प्रश्न आपल्याला. तर मग तारून नेणं म्हणजे हा जो भवसागर आहे त्या भवसागरातनं पलीकडे म्हणजे काय, आपण आत्ता अभ्यासापुरतं आत्मस्वरूपाशी ऐक्य एवढंच म्हणायचं. भवसागरात असताना आपण स्वरूपापासून लांब होतो आणि स्वरूपाशी ऐक्य म्हणजे पलीकडे तिथे जाण्याचं. याला कोण महत्वाचं आहे, तो भाग हा दशक जो सांगितला आहे मंत्रांचा, त्यामध्ये पूर्ण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि मग यामध्ये कशाचं स्पष्टीकरण आहे, तर गुरु म्हणजे कोण, सद्गुरू म्हणजे कोण, शुद्ध ज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ह्या सगळ्याचा भाग या समासामध्ये म्हणजे समासात आलाय. दशक जो आहे तो या सगळ्यावर आहे, मंत्रांचा दशक. हे आपण शार्प का करायचं, आपण अभ्यासासाठी इथे बसलेलो आहोत. त्यामुळे वर दशकाचं नाव असेल त्या पद्धतीने दृष्टी दिलेली आहे, आणि त्या दृष्टीने अभ्यास सुरू झाला की आपलं चिंतन त्या मार्गाने होतो, आपण डायव्हर्ट होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, हे एवढं सांगायची गरज काय, तारून नेण्याची सामुग्री याच्यामध्ये कोण कोण आलं, सद्गुरू आले, म्हणजे गुरु सद्गुरूंमधला फरक सांगितला. सद्गुरू आले, शुद्ध ज्ञान म्हणजे काय, शिष्याचं सांगितलेलं आहे, कोण सत्शिष्य आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे सगळा हा विचार करत करत आपल्याला आत्मज्ञानाकडे नेत आहेत आपले समर्थ, तिथे नेत आहे.
आता इकडे आत्मज्ञान समजण्यासाठी एक एक भाग आपण आता ओवीला हात घालतो. ही झाली आत्ताची दशकाची याची सगळ्याची प्रस्तावना करून झाली. आता मात्र आपण ओवीला छान चिंतन करायला सुरुवात करणार. तर ते चिंतन करताना आपण आत्तापर्यंत 2-3 दिवस आपण 2 दिवस जे आहोत त्यात आपण नक्की बघितलं असेल की संत ज्यावेळी पूर्ण चरण आपण वाचतो ना, तर तो शब्दाने त्यातला आवाका लक्षात येतो आपल्याला की शब्दाने समजलंय बरं का. पण नुसते शब्दार्थाने ओवी समजणं याला ओवी उलगडणं म्हणत नाहीत, ओवी सोडणं म्हणत नाही. शब्दार्थाने ती जेवढी कळते त्यानंतरची प्रोसेस आहे की त्यातला भाव कळला पाहिजे. निश्चित हा भाव काय आहे मला तो कसं आहे. 3 गोष्टी आम्हाला फार छान आमच्या गुरूंनी सांगितलं होतं. फील, इन्साईट आणि ग्रिप. फील म्हणजे आधी तुम्हाला तो काय आहे हे आपल्याला आधी आकळून घेता आलं पाहिजे. जेव्हा आपली ही प्रोसेस होते, आकळून घेण्याची प्रोसेस होते, त्या क्षणी म्हणजे तो भाव फील आलेला आहे त्या क्षणी आपल्याला पुढची प्रोसेस होते की त्यातली इन्साईट मिळायला लागते. निश्चित मला काय सांगितलं गेलं हे आपल्या समोर यायला लागतं. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे ज्ञानरूप आपणच होत. ज्ञान बाहेर जायचंच नाही आहे. त्यामुळे आपणच असल्यामुळे वरचा लेअर बाजूला होऊन इन्साईट मिळायला लागते की ही ओवी माझ्याशी बोलायला लागते. याला म्हणतात इन्साईट मिळायला लागते. फील, इन्साईट. इथे थांबायचं नाही आहे. मग त्याच्यावर आपली पकड येणं आवश्यक आहे. कारण समजले आणि वर्तले, जे वर्तन म्हणजे आपण दरवेळी म्हणतोय शास्त्र घडी, साधनेची घडी आणि जीवनात उतरवण्याचं आचरण, या 3 गोष्टींसाठी हे सगळं चाललेलं आहे. बरं त्या सगळ्या एकत्रच होणार आहेत, वेगवेगळे पार्ट्स नाहीत त्याचे. मग ती ग्रीप, ती पकड जी आहे ना ती येण्याकरता ही ओवी, ही आत्ताची ओवी ही आपल्याला सोलत समजून घे. डोक्याला त्रास झाला, ताण आला, मुंग्या आल्या तरीसुद्धा आपल्याला ती समजून घेणं आवश्यक आहे. कारण ही आत्ताची ओवी ही डायरेक्ट आपल्या स्वरूपाशी निगडीत आहे. आणि इथे ही जी प्रक्रिया सांगितली आणि गंमत अशी आहे यामध्ये की कालपासून आपण जे बघतो ना तर आपण काय म्हणतो, विवेक करायला पाहिजे, असं वागलं पाहिजे. आत्तापर्यंतची आपली भाषा काय चालू आहे, असं करा, असं केलं पाहिजे. आणि आजच्या ओवीतली आपली भाषा आहे पहावे आपणासी आपण. हे करावे लागत नाही, हे होतं. हा त्यातला मोठा कॅच आहे असं आपण म्हणूया. आपण म्हणतो ना ओवी इन्साईट काय देते, ही होणारी प्रक्रिया आहे. हे आपल्याला करायला बसायचं, करून होणारं नाही आहे. त्यासाठी आपली कालच्यापासूनच्या ओव्या चालल्या. पूर्व तयारी जेव्हा होते ती करावी लागते. आणि जेव्हा साधन करत करत काही गोष्टी होतात त्यातली ही प्रक्रिया आहे पहावे आपणासी आपण. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. होणाऱ्या प्रक्रियेकडे आपणच त्याचे अनुभव घेणारे असतो, आपणच साक्षीभावाने ती करत असतो, बघत असतो. पण मग ही कशी होते, म्हणून समर्थांनी इथे ओवीच्या शब्दार्थातून एवढंच सांगितलंय की अरे श्रोते हो, नीट लक्ष देऊन ऐका, अवधारण करा. अवधारणात्मिका वृत्ती ती चित्त, हा चित्त पकडून ठेवतो. त्यामुळे आत्ता मनबुद्धी चित्तमधलं चित्त पूर्ण इथे पाहिजे. अवधारण करून ठेवलं, संस्कार उमटतो तिथे. त्यामुळे मग ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मग आता ज्ञान म्हणजे आपण त्यामध्ये एक आपला शब्द सुद्धा घालायचा, केवळ. एवढ्यालाच म्हणतात. आपण आपलं आतमध्ये हे करायचं, कारण ती मला बसवून घ्यायची, ओवी मला माझ्यासाठी बसवून घ्यायची. मग ती त्या पद्धतीने आपण अभ्यास सुरू करायचा. या ओवीसाठी आता जे आपण सुरुवात करतोय त्यावेळी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग आत्मज्ञान म्हणजे काय हे पहिलं कळायला पाहिजे त्या प्रक्रियेला जाण्यापूर्वी, की हे आत्मज्ञान म्हणजे काय सांगितलंय, संतांनीच सांगितलंय. कुठलाही यातला भाग आपला स्वतःचा नाही, संत शास्त्र याच्या तर्फेच आहे. मग त्यासाठी आपण जर हा विचार केला की आत्मज्ञान
म्हणजे आपल्याला असं जरा आता आत्मज्ञान एकदा म्हटलं की त्याच्या अपोजिट कुठलं वेगळं ज्ञान आहे का, तर शास्त्राने वृत्तीज्ञान असं दिलेलं आहे. शास्त्रातर्फे वृत्तीज्ञान आणि आत्मज्ञान. मग आता देहादी जगतापासून सगळे जे व्यापार या जगात चाललेले आहेत, जगात सगळे विश्वात जे 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 चाललेलं आहे, जे जे पंचेंद्रियांनी कळतं आपण ते आत्मसात करतो आणि मग त्याचा वापर करतो, जीवन सुंदर घालवतो, या सगळ्याला वृत्तीज्ञान म्हणतात. एवढं पक्क लक्षात ठेवायचं की हे वृत्तीज्ञान आहे. आणि इथे सांगितलंय ऐक ज्ञानाचे लक्षणं. लक्षात घ्या. मग आता ते आत्मज्ञान म्हणजे काय याचा विचार आपल्याला केला पाहिजे. त्याआधी ज्ञानोबांची आत्ता पटकन आठवलंय म्हणून सांगते की ज्ञानोबांची एक ओवी आहे ज्याच्यामध्ये ज्ञानोबांनी काय सांगितलं की गरुड हा जो पक्षी आहे तो इतका सामर्थ्यवान असतो, इतका बलवान असतो की म्हणजे त्याची काय जी झेप असेल, त्याच्यातलं सामर्थ्य, या सगळ्याची आपण चर्चा करतोच. पण तो जर आंधळा असेल, गरुड जर आंधळा असेल तर त्याच्या सामर्थ्याची किंवा बलवान तो जो आहे त्याचं काय, त्याला काही आहे का, म्हणजे ही का ओवी सांगितली आत्तासुद्धा किंवा ज्ञानोबांनी आपल्याला का सांगितली. तर असं ज्यावेळी अशी ओवी आपण अभ्यासाला घेतो तर साधकामध्ये इथे असलेले आपण उपासक म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये तळमळ आहे की मला हे समजून घ्यायचं आहे, हे काय आहे सगळं, हे मला हवं आहे. साधकामध्ये तळमळ आहे. पण आपल्या सगळ्यांमध्ये जसं तो सामर्थ्यवान हे आहे, पण आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यामध्ये तळमळ दिसतीये पण दिशा नाही. जसा तो आंधळा तसा आपल्यामध्ये जर दिशा नसेल तर काय होईल बरं. ही जी तळमळ आहे ती फुकट जाईल, ती वाया जाईल. आणि मग ही जी म्हणजे आपल्याला आत्ता यामध्ये जी गती येते ती कशामुळे येते, या शास्त्र ग्रंथांमुळे, संतांनी सांगितलेल्या अनुभवांमुळे आणि सद्गुरूंनी आपल्याला दिलेल्या उपदेशातून. या 3 गोष्टीतून ही गती आपल्याला प्राप्त होते. मग आपण कायम लक्षात ठेवायचं, तो गरुड जर आंधळा असेल तर तसं त्याचे गुण जे वाया जातात त्या पद्धतीने नुसती तळमळ असून चालणार नाही. तर ती तळमळ ज्ञानाकडे जर वळायची असेल, त्याला गती मिळायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची संतदृष्टी, शास्त्रदृष्टी, सद्गुरू उपदेशाची आवश्यकता आहे. मुद्दाम हे सांगण्याचं कारण आत्मज्ञान शब्दांनी समजून घेणं शक्य नाही. शास्त्र सांगतंय ते बुद्धीला कळणार आहे, पण या तिघांची मदतीशिवाय ते होणे शक्य नाही. लक्षात घ्या. आज जरा अशा पद्धतीने जायचं आहे आपण, पण समजून घेतल्याशिवाय सोडायची नाही, हे पण पक्क आहे. तर आता महत्त्वाचं की आता आपण त्या आत्मज्ञान म्हणजे काय, तर कालपासून आपण सारखा एकनाथ महाराजांचं हे सोडलेलंच नाही आहे की जन्म घ्यावा लागे वासने सगळे. हो, हे तर पटलेलं आहे आपल्याला की हा जो आपण जो जीव आहोत तो अनेक जन्मानुजन्मांच्या वासना घेऊन सतत या जन्ममरणाच्या फेऱ्यात येतच आहोत. अनेक जन्मांचे संस्कार या जीवावर झालेले आहेत. आणि मग आता लक्षात घ्यायचं, अंतःकरण हे आपण कालच्या ओवीमध्ये बघितलेलं आहे, त्यामध्ये जास्त डिटेल जात नाही. अंतःकरणाचे घटक वृत्ती आपण पाहिल्या होत्या. संकल्प विकल्प करतं ते मन आहे, जे निर्णय घेतं. जेव्हा अंतःकरण निर्णय घेतं, आतलं इंद्रिय, अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय जेव्हा ते निर्णय घेतं त्याला बुद्धी म्हणतात. जेव्हा संस्कार घट्ट धरून ठेवतं तेव्हा ते चित्त असतं. आणि या सगळ्याला जेव्हा हे सगळं करून अहम 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 असा मी 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 असं नाचत राहतं ते अहंकार, ती वृत्ती म्हणजे अहंकार. हे इथे सांगायची काय गरज की जन्म घ्यावा लागे वासने संगे, तर ह्या वासना पूर्ण
आपल्या आता होतात की नाही, काही ज्या गोष्टी आपण बघत असतो, आपलं जीवन जेव्हा चालू आहे तेव्हा मला असं वाटलं होतं, झालं बाई पूर्ण, छान वाटलं याने, आता ना मला असं करायचंय, असं सारखं काहीतरी चालूच आहे आपल्या इथे. आता शास्त्रीय भाग यातला काय आहे तो समजून घेऊ, की हे सर्कल कसं चालू आहे. हे शास्त्रानेच सांगितलेलं आहे बरं का, की या ज्या वासना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी काहीतरी मॉडेल पाहिजे की नाही. ते मॉडेल म्हणजे बुद्धी आहे. का बरं? बुद्धीचं स्ट्रॅटेजिक जागा पकडून ठेवलेली आहे. शास्त्राने हे सांगितले की बुद्धीच्या ठिकाणी या वासनांचे संस्कार ते तिथे असतात. का? तर बुद्धी काय करते? निर्णय घेते. निर्णय घेते याचा अर्थ काय? कृती होते, म्हणजेच आपला भोग होतो. जेव्हा ती कृतीत येतं, याला म्हणून ती स्ट्रॅटेजिक जागा संस्कारांची तिकडे आहे. म्हणजे बुद्धीत सगळ्या वासना स्थित आहेत. आता कालपासून आपण सारखं हे बोलतोय, श्रद्धा, समर्पण आवश्यक आहे. त्यामुळे शास्त्राने जेव्हा असं सांगितलेलं आहे की बुद्धीच्या ठिकाणी जीवाच्या वासना पक्क्या तिथेच राहिलेल्या आहेत म्हटल्यावर हो म्हणून पुढे जायचं. हे असं कसं? का बरं? मग तिथे आपण घुटमळत राहतो आणि मग त्याची उत्तरं कधीतरी कोणीतरी वेगळंच देतं, काहीतरी वेगळं देतं आणि आपला अभ्यास भरकटतो. त्यामुळे ही श्रद्धा आवश्यक आहे की मला शास्त्राने सांगून ठेवलंय, संतही हेच म्हणतात, पुढे चला. मग आता एक भाग बघितला यातला आपण आत्मज्ञानाकडेच जातोय बरं का, की बुद्धीमध्ये हा वासनांचा संस्कार घट्ट झालेला आहे. बुद्धीच्या ठिकाणी ते राहतात. मग ही बुद्धी निर्णय घेण्याचं काम करते. जीवाची ही बुद्धी म्हणजे आपली सगळ्यांचीच असं आपण म्हणायचं, जीवाची ही बुद्धी अनेक या वासनांचे पूर्वजन्मीचे संस्कार झाल्याने ती कर्मांचे संस्कार आहेत. हे जे संस्कार होतात विविध कर्मांचे झालेले संस्कार आहेत आणि त्यामुळे ही बुद्धी मलिन होते. लक्षात घ्या अतिशय. आता बघा लगेच जेव्हा आपण हे क्लिअर झालं की ही बुद्धी मलिन असल्यामुळे खरी ती कशी आहे हा पण विचार स्पष्ट व्हायला पाहिजे. मग बुद्धी कशी आहे? बुद्धी जी आहे ती तेज तत्वाची आणि सत्वगुणाची आहे. आलं का लक्षात? तेज तत्वाची आणि सत्वगुणाची असलेली बुद्धी पूर्व संस्कारांमुळे कशी झालेली आहे? आता मलिन झालेली आहे. आलो इथपर्यंत निश्चित आपण पायऱ्या घेत आलेलो. आता या पायरीवर आपण सतत जीव मी सकाळीच म्हटलं होतं की आपण आता लक्षात ठेवा, जीव आपल्याला संध्याकाळी त्याची शास्त्रीय व्याख्या बघायची. तर आता या पायरीवर आपल्याला वासनेचे संस्कार कुठे इथपर्यंत कळलं. इथे येऊन आता आपल्याला जीव म्हणजे शास्त्राने काय व्याख्या दिली आहे हे बघितल्याशिवाय या आत्मज्ञान ओवीमध्ये जे आत्मज्ञान दिलं आहे तिथपर्यंत आपण पोचूच शकणार नाही. त्यामुळे या जीवाची शास्त्राने आपल्याला काय व्याख्या सांगितली आहे हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे. बरं, तर जीव म्हणजे आपण सगळे, याची व्याख्या शास्त्राने आत्मा अधिक, आपण आपल्या भाषेत बोलतोय, अधिक अंतःकरण. जे अंतःकरण म्हणतो ना तिथे बुद्धी म्हणायची, कारण आता ते वासनेचे संस्कार तिथे, तर तिथे आपण बुद्धी म्हणायचं. आत्मा अधिक बुद्धी अधिक बुद्धीत पडलेला प्रकाश, ज्ञान प्रकाश, याला चिदाभास असं शास्त्राने संकल्पना म्हटली आहे. संकल्पना आहे, या सगळ्या संकल्पना चाललेल्या आहेत बरं का. ही घडी कुठपर्यंत आहे? जोवर अनुभव, त्या तत्वाचा अनुभव येत नाही तोवर हे सगळं आहे आहे आहे. आणि ज्या क्षणी अनुभव त्या क्षणी समर्थ म्हणतात साध्य होता साधनाचा ठाव नाही. बरोबर आहे की नाही? मग त्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप जायचंय. पुन्हा जीवाची व्याख्या समोर व्हिज्युअल करा की आपोआप आपल्याला खेचलं जातो आपण तिथे. आत्मा आहे, बुद्धी आहे आणि बुद्धीत पडलेला प्रकाश आहे ज्याला चिदाभास म्हणतात. ह्या तिन्हीचं मिळून जे घट्ट मिश्रण आहे, समीकरण आहे, त्याला जीव म्हणतात. आता यातलं बुद्धी काढून टाकली, आत्मा हे नाही, त्याला जीव म्हणत नाही. चिदाभास आणि इथे फक्त आत्मा आणि बुद्धी नाही, त्याला जीव म्हणत नाही. हे तीन घटक
एकत्र आले कीच त्याला जीव म्हणतात. कारण पुढची जी प्रक्रिया आहे ती मी आत्ता जे 3 घटक सांगितले त्यावरच ती होणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण आत्ता हे असे हे बघण्याचं कारणच ते आहे. पाहावे आपणासी आपण, हे आता आपण येणार आहोत त्यावर. आधी आता जरा आत्मज्ञानाचं क्लिअर करून घेऊया. तर आता जीवाची संकल्पना स्पष्ट झाली, आपलं समीकरण काय आहे कळलं का? मग आता काय करायचं की जीवाची बुद्धी, म्हणजे आपण आता हे सांगितलेलं, हे कळलेलं आहे आपल्याला की अनेक जन्मांच्या वासनांमुळे ही जी मध्ये बुद्धी आहे तिथे वासना राहिलेली आहे. आणि आत्म्याचा जो प्रकाश आहे हा तिथे मन का नाही आहे, तिथे चित्त का नाही आहे, हा विचार केला पाहिजे. तिथे बुद्धीच का आहे, याचं कारण काय आहे? बुद्धी सत्वगुणाची आणि तेज तत्वाची असल्याने तिच्यामध्ये हा आत्मप्रकाश घेण्याची क्षमता आहे. एवढं लक्षात आलं? म्हणून हे बुद्धी साधन आहे. बुद्धीमध्ये सत्वगुणाची आणि तेज तत्वाची असल्यामुळे हा प्रकाश घेण्याची क्षमता आहे. म्हणजे मग तिथे अंतःकरणाचं बुद्धी, ज्यावेळी अंतःकरण म्हणतो तेव्हा बुद्धी हे स्पष्ट करून घ्यायचं. मग आता प्रोसेस सुरू झाली बरं का. म्हणजे आत्ता आपल्याला, आपण सगळे जरी इथे आत्मज्ञान आहे का शब्दांनी कळलेलं आहे, नाही समजत आहे. मग आता हे कशामुळे झालंय असं, ते कशामुळे हे आता आपण समजून घेणार. हे का असं घडलं, का मी डायव्हर्ट होतीये, का मी माझ्या स्वरूपापासून लांब जातीये, हे मला कळलं की वासनांमुळे जन्म आहे, ते बुद्धीच्या ठिकाणी राहिल्यात, जीव म्हणजे काय आत्ता लक्षात आलं. पण मग हे कशामुळे घडतंय, हा आता कशामुळे याचा अभ्यास काय आहे की हा जो अंतःकरणात पूर्ण व्यापून जो प्रकाश आहे, ज्ञानप्रकाश. आत्मा म्हणजे काय हो, काहीतरी वेगळी गोष्ट आहे का हो? ज्ञानप्रकाश, स्वयंप्रकाश, ज्ञानप्रकाश, यालाच आत्मा असंच म्हणायचं. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, बुद्धीमध्ये जर तो घेण्याची क्षमता आहे सांगताय, सत्वगुण आहे सांगताय, मग काय आता काय बुद्धी मलिन हा जो शब्द वापरला ना तो त्यासाठी वापरला. आत्मा आहे तिथेच आहे. म्हणजे सकाळचं आपलं वाक्य आठवा, मी म्हणजे आपण सगळे आत्ता या क्षणी ब्रह्मस्वरूप आहोत. बरोबर आहे. आत्मज्योत तेवते आहे. सगळे भाषा बोलूया ना, हरकत नाही आहे. ही संवादी भाषा बोलायला हरकत नाही. आत्मज्योत आत्ता म्हणजे काय, ती तेवतेच आहे. कायमस्वरूपी ती तेवतेच आहे. ती कधीच, बरोबर आहे, तो स्वयंप्रकाश कुठेही जात नाही. पण आत्ता जर विचारलं की लक्षात येतंय का, कळतंय का हा, तर आपण काय म्हणू, नाही ते थोडंसं नाही लक्षात, कधीतरी वाटतं आणि नंतर कधीतरी ते कधी घसरून जातं तेही कळत नाही. म्हणजे अशी चाललंय ना गडबड. म्हणजे मग काय झालंय, शास्त्र आपल्याला कसं शिकवतं बघा, किती सुंदर शिकवतं की कंदील आहे. कंदिलाच्या याच्यात आहे लागलेली, दिवा लागलेली आहे ज्योत. पण कंदिलावर जर काजळी आली, बरोबर आहे, मग ती काजळी पुसून टाकली तर कंदिलावर काजळी असताना आत ज्योत आहे, पुसल्यानंतर इतकं स्वच्छ आपण आहोत. पण ती काजळी म्हणजे मलिन संस्कारामुळे, म्हणजे हे जे संस्कार आले त्यामुळे जी बुद्धी मलिन झाली आहे ती काजळी म्हणायची. कंदिलावर जशी काजळी आपण पुसून टाकतो की नाही, तशी पुसल्यावर काय होतं, कंदिलातला दिवा छान प्रकाश सगळीकडे पसरतो. अगदी तसं बुद्धीतले हे मलिन संस्कार हे ज्या क्षणी बाजूला होतील त्या क्षणी मी जे आहे तेच मला कळणार आहे. ज्ञानप्रकाश, स्वयंप्रकाश, इतकं स्वच्छ सांगितलेलं आहे शास्त्रात. समजतंय की नाही आता हे हळूहळू गेल्यानंतर. तर मग अशा याने होतं काय, आपण काय करतो, म्हणजे जीव आहे ना त्याचं म्हणजे जीव भाव. आता समर्थांनी आता जाता सांगते, म्हणून म्हणजे आत्ता आपण एवढं सगळं बोललो ना की आपली जी बुद्धी आहे ती मलिन आहे. मग बुद्धी मलिन असणं म्हणजे अजून एक छोटा भाग आहे त्यामध्ये, हळूहळू समजून घ्यायचं आहे, पण कळलंच पाहिजे.
की बुद्धी मलिन असणं म्हणजे काय, तर ती बुद्धी मी देह आहे असं म्हणते. मी देह, जग सत्य आणि मी करता भोगता. या जगात मी करता भोगता हे 3 भ्रम जे आपल्याला होतात ते केवळ आणि केवळ या मलिन बुद्धिवृत्तीमुळे. आणि म्हणून समर्थ म्हणतात देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग आपल्याला ते शब्द फार आवडतात. आहा काय सुंदर, देहबुद्धी ते आत्मबुद्धी म्हणजे काय, ती बुद्धी काहीतरी काय होणार आहे, कंदिलाच्या काजळी त्या काजळीप्रमाणे. ते हे जे 3 भ्रम आहेत ना, की मी देह, हे जे चाललेलं आहे जग सत्य, सत्य का म्हणायचं नाही. सत्याची व्याख्या काय देतं आपलं शास्त्र, जे त्रिकालाबाधित आहे, म्हणजे जे आधी होतं, आत्ता आहे, नंतरही आहे, आहे 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 असं जे आहे त्याला ते सत्य, म्हणजे तिन्ही कालाच्या पलीकडे. मग असं हे देहादी जगत आहे का, असा लगेच प्रश्न आपण विचारायचा आपल्याला. माझा देह काही काळापूर्वी होता का, नव्हता, आत्ता आहे आणि नंतर एका डेट नंतर नाही आहे. मग याला त्रिकालाबाधित म्हणायचं का, नाही. मग आता त्रिकालाबाधितची डेफिनेशन पक्क झाली की आपण ती कुठे वापरायची. सगळ्यात महत्त्वाचं, फक्त त्रिकालाबाधित जे तत्व आहे ते कोण आहे, ते आत्मतत्व आहे. ते आहे आहे आणि आहे असं सत्तत्व जे आहे ते मी आहे. पण त्याचा मला अनुभव का नाही, कारण माझ्या बुद्धीवर पूर्वजन्मांचे चित्तावर संस्कार असतात. बुद्धी वासना पकडून ठेवते आणि ते येत राहतं सतत. मग आता आपल्याला काम काय, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आत्मज्ञान आपल्याला होत का नाही एवढं तर कळलं. आपण आत्मज्ञानापर्यंत का जात नाही आहोत, तर इथे महत्त्वाचं आलंय की अंतःकरणात आपलाच म्हणजे स्वयंप्रकाशच आपल्याला का जाणवत नाही, आपणच ते आहोत हे का जाणवत नाही, तर मलिन बुद्धीमुळे मी ब्रह्म आहे हे आपल्याला समजत नाही. साध्या सोप्या भाषेत सांगितले आता. याच्यात शास्त्रीय भाषा खूप आहे, पण ती आत्ता केली तर खरोखरच आपल्याला आपण आपल्या काय म्हणतो साधनेतल्या घडीपासूनच लांब जाऊ एकदम. तर आपल्याला कळेल अशा भाषेत आपण आपलं ट्रान्सलेट करून घ्यायचं, शुद्ध समजून घेऊ ना, हे मात्र पक्क. मग हा आपण जो जीव आहोत, शंकराचार्य म्हणतात हा जो जीव, आचार्यांनी सांगितलंय की हा जो जीव आहे म्हणजे आपण सगळे आहोत ना, ते मुळात ब्रह्मच आहोत. बरोबर आहे, जीव जो आहे तो मुळात ब्रह्म आहे. पण हा जो जीव म्हणजे आपण जो आहोत ना, काय करतो की बुद्धीचे सगळे जे धर्म आहेत ते धर्म आपल्या स्वतःवर, जर मी ब्रह्म आहे ते बुद्धीचे धर्म मी माझ्यावर लादून घेतो. म्हणजे काय, बुद्धी म्हणते मी देह, बुद्धी म्हणते मी सुंदर, बुद्धी सांगतीये हा, म्हणजे बुद्धीने कळतंय ना. मग बुद्धी म्हणते मी रूपवान, मी कुरूप, मी किंवा तुम्ही काय जे असेल ते आपण जे बोलतो ते, तो काय म्हणतो तो बुद्धिमान. अशा पद्धतीचे विविध मठ्ठ सुंदर काय जे क्रिया प्रतिक्रिया सगळ्या आठवा, सगळ्या गोष्टी आठवा. हे सगळे बुद्धीचे जे सगळ्या होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया, हा आपण जो जीव आहे तो जीव स्वतःवर, खरं तर आपण कोण पक्क ब्रह्म. पण हे म्हणजे मी एकदा मला देह म्हटलं की मी हे सगळे संस्कार मला लावून घेते. मग मी काय म्हणते, मी सुंदर, ती कुरूप, ते छान नाही, हे चांगलं, हे वाईट. एक लक्षात घ्या, व्यावहारिक सत्तेत सुद्धा हे विचार बरोबर नाहीत. आपण आत्तापर्यंत काय म्हणतोय की व्यावहारिक सत्तेत आपल्याला अन्याय सहन करायचा नाही आहे, बाकी सगळं, मग ते विधी निषेधाचा मुद्दा झालेला आहे आपला, त्या सकट आपल्याला व्यावहारिक सत्ता उत्तमच करायची आहे. आत्ता आपण पूर्ण पारमार्थिक सत्याचा आवाका जो विचार आहे तो प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. आपला विषय आहे आयुष्याचे सार्थक. बघा आपण कुठून इथपर्यंत का आली ही ओवी, तर हे सार्थक जे आहे ते मला शास्त्र या शांत पद्धतीने कळून घेऊन मी मुळात जर
स्वरूपाला एक ऐक्य पावायचं असेल तर मला काय करायला हवं? आता काय करायला हवं हे या 2 दिवसात सतत आपण म्हणतोय नाम आणि तत्वचिंतन म्हणजे विचार. म्हणजे नाम सगुण आहे, निर्गुण आहे, या दोन्ही समांतर चाललं पाहिजे. नाम आहे, चिंतन आहे, म्हणजे नाम तत्वचिंतन आहे. हे सतत. त्याच्या आधीचं पण आपण बोललोय, निष्काम कर्म, निष्काम उपासना हीच वाट आहे, कुठलीही वेगळी वाट नाही. निष्काम कर्म, निष्काम उपासना केल्यावर ज्ञान उघडं आहे. कारण ते झाल्यानंतर ज्ञाना प्रगट होतं. ज्ञान मिळवावं लागत नाही, ज्ञान प्रगट होतं. कारण मीच ज्ञानरूप आहे. कंदिलाचा हे सारखा तो दृष्टांत आपण आठवायचा, लक्षात घ्या. आणि मग आता आपल्याला तो जीव, आता बघा हळूहळू एक एक गोष्ट आपण जाता जाता मनाच्या श्लोकांना सुद्धा स्पर्श करतो. तर कसा बघा की हा जो आपण जो जीव आहोत ना, हा असे बुद्धीचे धर्म सगळे आपल्यावर लावून घेतल्यामुळे भाषा अशी आहे की जीवभाव आपण घट्ट धरतो. म्हणजे आपण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणतो ना, ही गती आहे. उपनिषदांमध्ये याला गती म्हटलं गेलेलं आहे. कशाकडून कशाकडे गती? उपनिषद सु निषद अज्ञानाची गाठ सैल करणं आणि म्हणजे गती घेणं आहे. सैल कशाची गाठ करायची आहे? देहबुद्धी, जीवभाव हे मागे टाकायचं आहे. आणि मग हे अज्ञान आहे. आणि या अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं असेल तर आत्मभावाकडे, जीवभावाकडून आत्मभावाकडे. शब्द आहेत, लक्षात ठेवा. पण हे आपल्याला बसवून घेणं आवश्यक आहे. जोपर्यंत जीवभाव घट्ट धरला आहे तोपर्यंत वृत्ती ज्ञानामध्ये, मगाशी मी सांगितलं वृत्ती ज्ञान म्हणजे काय, ते कशासाठी आवश्यक आहे? माझा रोजचा व्यवहार हे जे आपण भोगतोय, सगळं भोगणे हा शब्द वाईट नाही बरं का. प्रारब्धाचे भोग जे आहेत त्याप्रमाणे जीवन चालू आहे. तशासाठी तिथे जे जे काही मला करायला आहे ते आपण त्याच्या सत्तेवर करतोय. तिथे वृत्ती ज्ञान आहे, ते लागलं. नावं कशालाच आपल्याला ठेवायची नाही आहे. पण महत्त्वाचं आता काय बघतोय की आपण असे जीवभाव घट्ट धरल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला? मी माझं स्वरूप विसरलो. केवढा मोठा परिणाम आहे बघा, जीवभाव घट्ट धरणं. आणि जीवभाव घट्ट धरणं याचाच अर्थ मी देह, जग सत्य, जगात घडणाऱ्या सगळ्या घटना, परिस्थिती, व्यक्ती ह्या सगळ्या घट्ट खरं आहेत. आणि म्हणून आपण काय करतो? ते सगळं सत्य आहे ना, मग आपल्याला त्यांच्याबद्दल ममत्व यायला लागतं, आसक्ती, अटॅचमेंट सुरू होते. बघा कालचा आपला जो विषय आहे ना, तोच सगळा यामध्ये आहे. ती अटॅचमेंट का निर्माण होते? कारण बुद्धी काय मलिन आहे आणि त्या मलिनतेतूनच आपण हे विचार करतोय. आसक्ती कशामुळे आहे? ती मलिनता आपल्याला त्या आसक्तीकडे नेते. ती मलिनता आपल्याला कशात घालते? ममत्वामध्ये घालते. आणि आता स्वरूपाकडे यायचं असेल तर मग हे स्वरूप कसं आहे? स्वरूप कसं आहे हे उपनिषदांमधनं, वेदांमधनं अत्यंत खरं तर नेती असंच म्हटलेलं आहे. म्हणजे काय? ज्याचं वर्णनच करता येत नाही. पण तरी आपल्यापर्यंत आलं पाहिजे की नाही? ह्याचे उपकार संतांचे अत्यंत उपकार आहेत आपल्यावर, की संतांनी उपनिषदांच्या मार्फत आपल्याला, शंकराचार्य यांनी सगळ्यांनी, की हे स्वरूप कसं आहे रे बाबा, मी सगळी लक्षणं म्हणजे सगळं सांगूच शकत नाही, पण आत्ता आपल्याला उपयोगी असं तेवढंच आपण बघूया की हे कसं आहे. अरूप आहे. काय? आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. आणि पुढचं वाक्य कधीही विसरायचं नाही. आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप, अरूप आहे, ते मी आहे. हे वाक्य कधीही विसरायचं नाही. सद्गुरूंचा उपदेश आपल्याला असतो ते तू आहेस. ते म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. ते जीवाला उपदेश केलेला आहे आणि तो आपण रूपांतरित करून घ्यायचा आपल्यामध्ये, की ते मी आहे खरं. म्हणजे तो जीवभाव बाजूला करणं आहे. जीवभाव बाजूला टाकणं म्हणजे ब्रह्मस्वरूप कळून पहिलं घेणं आहे. हळूहळू तो
बाजूला जातो. त्याला ती साधना पद्धती आहे. नंतर ते पाहावे आपण असे आपण काय आहे ते मी सांगतेय. पण आत्ता आत्मज्ञान लक्षात आलं का? आत्मज्ञान होणं म्हणजे काय? मीच स्वरूप आहे हे मला कळणं, याचा अनुभव येणं, यालाच आत्मज्ञान म्हणतात. माझ्या स्वरूपाचं मला ज्ञान होणं आत्मज्ञान. मला ज्ञान होणं म्हणजे अनुभव. हे ज्ञान म्हणजे लक्षात घ्या. आता इथे खूप छोटा फार महत्त्वाचा पंचदशीतला एक सुंदर विचार आहे. म्हणजे तो शास्त्रीय विचार आहे की आपल्याला कशाचं आपल्याला आता इथे आलोय आपण, मला गडावर जायचंय. मग तू कशी जाणार ग? कसं जायचं? काय जायचं? किती वाजता जाणार? आणि तिथे जाऊन काय करणार? आणि कशामुळे ग तुला असं वाटलं? काय, कसं, किती, कुठे? आपल्याला जर या जीवनात ज्ञान काहीतरी कळून घ्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळावी लागतात की नाही? मग आपल्याला कळतं की अच्छा तू या गोष्टीने जाणार आहेस, मग तिथे काय आहे. बरोबर आहे? म्हणजे काय गोष्टी असतात? कुठल्या ना कुठल्या गोष्टी जोडल्या, एक जोडलं दुसरं जोडलं की मग आपल्याला कळतं. म्हणजे हे जीवनातलं या जगतातलं ज्ञान हे आपल्याला कसं कळतं? कशावर तरी अवलंबून आहे. म्हणजे बाहेरचं आहे ते. मी 4 गोष्टी त्या ज्ञानाला काय म्हणायचं? कशाचं, किती, कुठे, हे सगळं करावं लागतं की नाही? पण आता आपण आत्मज्ञान हे जे आहे, सकाळी हे मी सांगितलं होतं, ज्ञानरूपता म्हणजे काय? हे ज्ञान कशावरही अवलंबून नाही. मला कळण्यासाठी साधं शिक्षणात सुद्धा मला कळण्यासाठी त्या इयत्तेचा लागतो की नाही, घ्याव्या लागतात की नाही टेक्स्टबुक. म्हणजे मग काय असतं? ज्ञान मिळवण्यासाठी हे टेक्स्टबुक, मी आणि ते ज्ञान अशा 3 गोष्टी उपलब्ध असतात. त्यावेळी मला ते ज्ञान होतं. ज्ञान झालं कधी म्हणतो? मी अभ्यास केला की. म्हणजे त्या गोष्टी 2 आहेत की नाही यामध्ये? 3 म्हणजे ज्ञान होणं ही तिसरी गोष्ट. पण 3 गोष्टी आल्या आणि आपण अभ्यास करतोय एकमेव अद्वितीय असलेल्या तत्वाचा. आणि एकमेव अद्वितीय तत्व काय आहे? आत्मतत्व, ब्रह्मतत्व, ते मी आहे. आता एवढं लक्षात आलं की जिथे जिथे 3 गोष्टी, त्रिपुटी असं शास्त्र सांगतं, 3 गोष्टी जिथे आहेत किंवा 2 गोष्टी जिथे आहेत तिथे आत्मज्ञान नाही हे लक्षात ठेवायचं. एवढंच लक्षात ठेवायचं. ज्ञान आता त्याला ज्ञानच म्हणायचं नाही इथे सांगितलेलं. ते काय आहे? कौशल्य. मी काय काय करते आपल्याला आता सांगायची गरजच नाही. आत्ता आलेली साधनं आठवा. इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, 2 क्लिकवर दणादण सगळं करतंय, सगळं चाललेलं आहे. पण सगळ्याचा आधार घेत. बरोबर आहे? पण हे जे आत्मज्ञानाला कोणत्याही पदार्थाची गरज नाही. म्हणजे आणि त्याला सच्चित आनंद असं या ब्रह्माचं लक्षण सांगितलं. ते ज्ञानरूप आहे. मग ज्ञानरूप कोण आहे? तेच मी आहे. मी ज्ञानरूप आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण मीच ज्ञानरूप आहे हे मला का कळत नाही? पुन्हा आलो आपण त्यावर. मी ज्ञानरूप आहे हे मला का कळत नाही आहे? मी मग सकाळी एक वाक्य म्हटलं होतं की बुद्धीमुळे होत नाही आत्मज्ञान, पण बुद्धीशिवायही होत नाही. हा शब्दांचा खेळ नाही. परत सांगते की बुद्धीमुळे होणार नाही. कारण बुद्धी कशी आहे? जड आहे, येणारी जाणारी. आपण सार सगळे विचार केले, ती येणारी जाणारी जड. कसं आहे? शास्त्रानेच सांगितलंय, जे म्हणून पांचभौतिक आहे ते माईक आहे. मग बुद्धी पांचभौतिक आहे ना, माईक आहे ना, ते नाशवंत आहे. मग नाशवंत कसं काय? पण ते साधन आहे. आणि ते साधन झाल्यानंतर बुद्धी शिवाय होत नाही तिथे कळलं. पण बुद्धीमुळे नाही, कारण तेच मी आहे. तेच मी असल्यामुळे ते फक्त शिडीसारखं काम करतं. शिडी म्हणजे मी नाही. हे ज्यावेळी साडी नेसते त्यावेळी साडी म्हणजेच आता मी झाले का? नाही. उपाधी. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ज्ञानोबा म्हणतात. हा विचार लगेच लक्षात आला पाहिजे. हा भाग आपण आता इथपर्यंत आलो. एवढ्या सगळ्या पायऱ्या करत
आता एक कळलंय बुद्धीचा भाग, एवढं सगळं कळलं म्हणजे आत्मज्ञानाला इतर कोणत्याही पदार्थाची गरज नाही. म्हणजे मग आपल्याला कळतं मीच ज्ञानरूप आहे. हे तत्व, ज्ञानरूप तत्व कधी कळतं तर ते केवळ आणि केवळ अनुभवाने कळतं. ते तत्व मी आत्ता जसं सांगितलं ना की आपल्याला हे जमवलं ते जमवलं की मग मला कळतं, ते टाकलं इकडचं घेतलं की मग मला कळतं, असं काहीही करावं लागत नाही. कारण वस्तू कुठल्याही पदार्थाने ते होत नाही. सगळे पदार्थ या देहादी जगतातले देहासकट पांचभौतिक आहे. आणि जे जे पांचभौतिक ते नाशवंत, जे नाशवंत ते माईक, हे शास्त्राने दिलेलं, सांगून दिलेलं आहे. आणि मग त्याचा पाठलाग केला की देहबुद्धी झाली, देहबुद्धी घट्ट धरली, आत्ताचा पाठलाग. आणि इथे गेलो, कुठे गेलो, हे सगळं बाजूला टाकून बुद्धीचा वापर व्यवस्थित केला की कशाने, बुद्धी स्वच्छ, मलिन झालेली बुद्धी स्वच्छ कशी करायची आहे, हा यातला भाग, हा या आत्ताच्या दिलेल्या ओवीतला भाग नाही आहे, पण ती स्वच्छ करणं आवश्यक आहे. आणि मग ती स्वच्छ कशाने होते तर ती शास्त्र संस्कारांची घडी, वासनेची. आपण पहिल्या दिवसापासून बघतोय की मनावर असलेली वासनेची घडी बदलून तिथे शास्त्र संस्कारांची घडी ज्या क्षणी बसेल त्या क्षणी बुद्धीतलं मलिनत्व कमी व्हायला सुरुवात होते. आणि हा विचारांचा भाग झाला. आणि एकीकडे ज्या आपण नाम म्हणतो तर हे नाम हे काम करत असतं. बुद्धी जेव्हा आपलं मलिनत्व कमी, बुद्धी शुद्ध तिच्याच स्वरूपाची शुद्ध तत्वाकडे जायला लागेल, तिथे नक्की लक्षात ठेवायचं नाम हे साधन आहे. आणि विचार म्हणजे शास्त्र संस्काराची घडी, संतांची दृष्टी, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेश आणि त्यांनी दिलेली साधना, एवढं सगळं हे काम करतं. आणि त्यानंतर आता आपण ओवीकडे वळूया. हे सगळं आता जे काय होईल त्याचं एवढं सांगितलं. आता आत्मज्ञान कळलं की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग पुढे समर्थ सांगतात पहावे आपणासी आपण. अभ्यासाचा अजून एक सखोल मुद्दा सुरू झाला. आत्तापर्यंत आपण आत्मज्ञानाचं बोललो हां, आणि आता महत्त्वाचा मुद्दा कुठला सुरू झाला, आपणासी आपण. आता यामध्ये समजून घेतलं पाहिजे की कुणाला आपणासी म्हटलेलं आहे आणि कोण आपण आहे. पहावे आपणासी आपण. आता पहावे असं म्हटलं की डोळ्यांनी पहावे हा इथे अर्थ नाही. कारण आपला रोजच्या बोलण्यातला संवादातला हा शब्द आहे. तर पहावे म्हणजे जाणावे आहे, ज्ञानातून कळून घ्या, याला म्हणतात पहावे. कारण पंचेंद्रियांनी जे कळतं ते संकुचित आहे, पंचभौतिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे समर्थ काय सांगताय की आत्मचक्षुंनी, म्हणजे इथे ते चक्षु आहेत, ज्ञानचक्षुंनी आत्मानुभव येणार आहे, हा त्यातला अर्थ खरं सांगायचं तर ते ज्ञानचक्षु. पहावे म्हणजे काय, जाणून घे. जाणणे म्हणजे काय, ज्ञान आहे तिथे. मग ज्ञानाने काय काय जाणून घे, पहावे आपणासी आपण. यातला आपणासी जो शब्द आहे तो म्हणजे आत्मा, आणि आपण म्हणजे कोण, जीव. जीवाला उपदेश केला, तूच तुला पाहून घे, पहा, तेव्हा तुला या नाव ज्ञान, म्हणजे तेव्हा तुला अनुभव येईल. बापरे, आपण असं म्हणू तू तुला पहा, याच्याने अनुभव येतो. अरे काय म्हणजे कसं काय जाणावं हे, हो की नाही. असं वाटेल काय पाहू म्हणजे काय पाहू, देह फुली, काय पाहू काय. मग आता हे समजून घ्यायला लागेल. आपण असे म्हणजे म्हणून ती जीवाची व्याख्या सांगितलेली होती. अतिशय सुंदर पद्धतीने संत आपल्याला नेतात. याच्याशीच पॅरलल ज्ञानोबांची पण ओवी आहे, ती नंतर सांगते. पण आधी आत्ता आपण असे आणि आपण हे समजून घेऊया. यामध्ये मगाशी आपण जीवाची व्याख्या केली हां,
तर आता बघा, आपण सगळे असे ना खिळे जोडतो म्हणतोय ना, अक्षरशः आत्ता आपलं खिळे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. हां, जे आपण बोललोय तेच आपण स्पष्ट करून घेतो. जीवाची व्याख्या काय म्हटली की इथे आत्मा आहे प्लस बुद्धी आहे आणि बुद्धीत पडलेला प्रकाश, चिदाभास, जीव. इथे आपण आत्ता जीव असं म्हणूया, बरोबर आहे. आता जर समर्थ सांगताय ही जी प्रक्रिया आहे ती होण्याची प्रक्रिया आहे. ती कशाने होते याचं सगळं आत्ता आपण बोललेलो आहोत. ध्यान प्रक्रियेने ती प्रक्रिया आहे. इथे सांगितलेलं पहावे आपण असे आपण सोहम ध्यान तत्वचिंतनाची ही भाग आहे. ती काय हे आत्ता समजून आपण शक्य नाही आहे घेणं, पण ते कसं हे आपण विचार करतो. म्हणजे काय सांगितलंय समजून घ्यायला. तर मग आता ही जीवाची हे प्रक्रिया म्हणजे व्याख्या दिली आहे. तर हा जो जीव आहे इकडे, हा जो चिदाभास आहे, तर आता चिदाभास शब्दातच काय आहे बघा, आभास. मग खरा आहे का? सगळ्यात लक्षात घ्या. आभासाला आपण म्हणतो ना आभासी दुनिया, हे सगळं आपण वापरतो. मग आभासाला आपण खरं सत्य मानतो का? नाही. मग हा जो चिदाभास आहे, जो जीव आहे, म्हणजेच आपण, त्याला हे का म्हटलं गेलं? तर ही जी मधली बुद्धी आहे ना, त्या बुद्धीचे धर्म, आता मी सगळं आपण जोडतोय बघा, आहे ते धर्म याने स्वतःवर लादले, जीवभाव घट्ट धरलाय. तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच आहे की मी जीवभाव, देहमरणा, काय जन्ममरणाचं चक्र चालूच आहे. हे थांबेल कधी? पहावे आपणासी आपण. जेव्हा मी माझं स्वरूप समजून घेईल त्या क्षणी हा जो जीवभाव आहे तो संपणार आहे. म्हणजे व्यवहार चालू राहणार आहे, पण अनुभवाने माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावणार आहे. मग आता हा चिदाभास, या चिदाभासाला आत्ता आपण हे जे आत्मा जे आहे ते आहे, आपण आता बिंब आणि प्रतिबिंब असे शब्द वापरूया. ठीक आहे. आत्मा, बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब कोणाचं आहे? आत्म्याचं. प्रकाश म्हणतोय ना आपण, हा आता शब्द आपण हे वापरले. बुद्धीत पडलेलं हे प्रतिबिंब. मग आता ज्यावेळी हे प्रतिबिंब, ही बुद्धी जेव्हा मलिनता, तिची पूर्ण शास्त्र संस्कारांची घडी, आता हे जे मी सगळं बोलले ते, त्या पद्धतीने ही बुद्धी सत्व गुणांची पूर्ण सगळ्या त्या पद्धतीने तयार झालेली आहे. सद्गुरु उपदेशाने धुवून निघालेली आहे. अशा पद्धतीने ती बुद्धी जेव्हा तयार होते तेव्हा ती बुद्धी लयाला जाते. बुद्धी शिवाय होत नाही, पण बुद्धीमुळे होत नाही. मध्ये कोण आहे? बुद्धी आहे, मलिन बुद्धी. ती मलिन बुद्धी जेव्हा बघा दृश्य आणण्यासमोर, म्हणजे आपण आपल्यासाठी करायचं आहे, ही सगळी संकल्पना आहे, पण तो विचार पक्का करायसाठी ती बुद्धी जेव्हा लयाला जाते तेव्हा हे प्रतिबिंब काय आहे? बिंबामध्ये विलीन होतं. पहावे आपणासी आपण. ही बुद्धी लयाला गेलेली आहे. काय काय करून ते मगाशी मी बोलले. तर ते ही जी बुद्धी, म्हणजे इथे बुद्धी लयाला गेल्यावर इकडचा म्हणजे जो चिदाभास आहे तो स्वतःच्याच स्वरूपात विलीन झाला. प्रतिबिंब बिंबात. मग प्रतिबिंब आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळं आहे का? हो नाही, ते बिंबात विलीन, म्हणजे तेच मी आहे. काजळी, आठवा परत हे. आता मी तुम्हाला म्हटलं तसं ज्ञानोबांची अत्यंत सुंदर अशी ओवी आहे. परतोनी पाठी मोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेव ओळखे, म्हणे ते तत्व मी. हे जास्त आपल्याला बघा, समर्थ कशी गंमत आहे माहिती आहे का? सांगणारे मी आहे, पण एकातनं एक सुचतं की सगळे संत जे असतात ना, त्यांच्या प्रत्येक उपदेशात, प्रत्येक दिलेल्या आपल्याला जे वचन सांगतात त्यामध्ये एकवाक्यता असते. म्हणजे इथे आत्ता हे ऐकत ज्ञानाचे लक्षणं, पाहावे आपण असे आपण, ही प्रक्रिया दिली आहे. आणि इथे ज्ञानोबा काय म्हणतात? त्यांच्या पिंडाप्रमाणे एकच गोष्ट सांगतात. लक्षात ठेवा, एकच भाग आणि एकतत्वाचा आपण विचार करतो. सार्थकता एकतत्वात विलीन होण्यात आली. जे मीच एकतत्व आहे. विलीन होणं मी आत्ता का म्हणते? आपल्याला ओवी तसं सांगते. यानंतरचा परिणाम जो काय आहे ना, ते उद्या आपल्याला सीमाताई सांगणार आहेत, ती ओवी त्या घेणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला उद्या बघायचा आहे. पण तो परिणाम साधण्यासाठी ही जी प्रक्रिया सांगितली,
आता ज्ञानोबांचं म्हटलं तसं की परतोनी पाठी मोरे ठाके आपण या आपण पे देखे. इकडचं प्रतिबिंब जीव चिदाभास परतोनी पाठी मोरे ठाके आपण या आपण पे देखे. आत्मा देखत खेव ओळखे म्हणे ते तत्व मी. बरोबर आहे की नाही? हा किती सुंदर भाषेचा पण हा किती छान हे घेतला की अरे हेच मी, ओळख झाली. अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं हे फक्त म्हणजे आत्ता हे मी अतिशय वरच्या सुपरफिशियल म्हणूया आपण त्या याने सांगितलं. कारण आत्ता या सगळ्या संकल्पना म्हणा किंवा त्यातल्या काही प्रक्रिया म्हणा हे आत्ता त्यातला विषयच नाही आहे तो. आत्ता फक्त आपण एवढंच समजून घ्यायचं होतं या ओवी मार्फत की पाहावे आपणासी आपण ही होणारी गोष्ट आहे, करायची गोष्ट नाही. आणि त्यासाठी साधन हे सोहम साधन आहे. सोहम साधन आहे. त्या साधनेतनं ही प्रक्रिया होते. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मग आता आत्मज्ञान किंवा ज्ञान हे कशाला म्हणावं? समास आपल्याला समर्थ सांगतायत. शुद्ध ज्ञानाचा समास सांगितला आहे. पहिलीच ओवी सांगितली, शेवट बिवट काही केला नाही. पहिलीच ओवी श्रोते हो नीट ऐका. म्हणजे पहिल्या ओवीत ते काय सांगताय? अरे ब्रह्मतत्व तूच आहेस. पहिली गोष्ट म्हणजे तू हो म्हण नाही म्हण याला काही आपल्या हो नाही म्हणण्याला काहीही दिलेलं नाही आहे महत्त्व. त्यामुळे पहिलीच ओवी असं सांगितलं शुद्ध ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. ते आत्मज्ञान करायची प्रक्रिया काय? पाहावे आपणासी आपण. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. म्हणजे ज्ञान काय आहे हे पक्क कर. ते ज्ञान कसं मिळवायचं, कुठे मिळणार असं विचारल्यावर आपण काय लगेच आत्ता उत्तर देऊ? ते ज्ञान कुठेही मिळवायला जायचं नाही आहे. ते ज्ञान, ते ज्ञानरूप तत्व मी आहे हा अनुभव घ्यायचा आहे. कारण आत्ता आपण सगळे एकदा अशा वाटेवर निघालो ना की आपण सगळे अरे हां मग याच्यात ग्रंथा म्हणजे हा ग्रंथ माझ्या घरी नाही मग मी हे घेऊन जाते. मग मी आता ना याचं काय करते पारायण का किती करायचे असतात. अच्छा असं असं काय 21 वेळा सांगितलं बरं मी ते करते. बघा पुन्हा पुन्हा तो विषय येतोय पण तो घट्ट बसवणं तो विचार गरजेचा आहे की कृतीशीलतेपेक्षा चिंतनशीलता महत्त्वाची आहे. ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही पारायणांना, जपजाप्याला, पूजा अर्चेला, व्रतवैकल्याला नावं ठेवायची नाहीत. पण आपण आजच्या दुपारच्या प्रवचनातनं खरा देव ज्यावेळी आपण बघत होतो तेव्हा हे स्पष्ट कळून घेतलेलं आहे की हे जे सगळं आहे ते बहिरंग साधन आहे. आणि बहिरंग साधन याचा परिणाम केवळ चित्तशुद्धी इतकाच आहे. चित्तशुद्धी म्हणजे आत्मज्ञानाची पूर्वतयारी. चित्तशुद्ध असल्याशिवाय आत्मज्ञान होणारच नाही हे पण आहे. पण मग चित्तशुद्ध करण्यासाठीचे हे जे काही भाग दिले ते सगळं चाललेलं आहे. हे सगळं अंतःकरणाची शुद्धी म्हणजे पुन्हा तेच अंतःकरणाची. आता या फक्त ओवीनुसार बघायला गेलो तर अंतःकरणाची शुद्धी म्हणजे बुद्धीची शुद्धी. मग काय? मग जसं समर्थांनी सांगितलंय तसं की जीवभाव, आत्मभाव, देहबुद्धी, आत्मबुद्धी करावी. हा सगळा विचार करत 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 आपल्याला या तत्वाचा अनुभव घेणं हे महत्त्वाचं आहे. तेच तत्व मी आहे हे फक्त विचारांच्या पातळीवर जाणून न घेता हे तत्व अनुभवरूप तत्व आहे. याकरता आपल्याला शास्त्रदृष्टी, संतदृष्टी आणि आपले सद्गुरू गुरूंचा उपदेश, सद्गुरूंचा उपदेश, त्यांनी दिलेली साधना, मग नामचिंतन आहे, तत्वचिंतन आहे, हा जो मार्ग आहे हा मार्ग, या मार्गाचा अवलंब करणं इथेच जीवनाची पहिली सार्थकता आहे. आयुष्याची सार्थकता या मार्गावर पहिलं येणं आणि या मार्गावर आल्यानंतर त्या मार्गावर पक्क चिकटून राहणं. कारण असं असतं खूपदा आपल्याला काय म्हणतात आरंभशूर असं वगैरे आपण शब्द वापरतो, खूप आवडतं. मगाशी वापरला होता वैशालीताईंनी शब्द की बौद्धिक आनंद अतिशय मिळतो, खूप मिळतो, पण बौद्धिक आनंदावर आत्मज्ञान अवलंबून नाही. बौद्धिक आनंद
मिळवतो, म्हणजे ते बाहेरून येतं. आत्मज्ञान आणि आतमध्येच जे तत्व आपण आहोत, सर्व शरीरभर व्यापून असणारं हे तत्व आहे. सर्व शरीरभर व्यापून असणारं हे तत्व आपल्याला का कळत नाही याचा भाग आत्ता आपण समजून घेतला. बुद्धिमलिनतेमुळे कळत नाही आणि त्या बुद्धीचे जोवर आपण संस्कार सतत आपण म्हणजे कोण जीव म्हणजे कोण ब्रह्म ते स्वतःला लावून घेईल, म्हणजे जे जीव आपल्याला लावून घेईल स्वतःला, तोवर ती बुद्धी शुद्ध होणं शक्य नाही. म्हणजे मग साधना कशाची आहे तर फक्त आणि फक्त हे बुद्धीवरचे संस्कार जे पूर्वजन्माचे झालेल्या या वासना हळूहळू हळू करत आपल्याला ते नील करायचे आहेत आणि आपल्याला करायचे आहेत याचा अर्थ ईश्वर शरणागती, याशिवाय पर्याय नाही. कारण दुपारी आपण ईश्वर समजून घेतला, आता पुन्हा त्याकडे वळत नाही. ईश्वर शरणागतीतून या सगळ्या गोष्टींकडे आपण सहज पोचतो आणि म्हणूनच ही प्रक्रिया होण्याची आहे म्हणतात, करण्याची नाही. आपल्या प्रश्नांची उत्तरं अशा आतल्या आपोआप ईश्वर आपली आपली अंतःकरण शुद्धी जशी जशी त्या स्टेजेस येत जातात तशी तशी आपल्याला उत्तरं मिळत जातात. व्यवहारात आपल्याला सतत काय असतं, आत्ता केलं मॅगी 2 मिनिट्स चला अशी सवय लागलेली आहे. इथे मात्र असं नाही. इथे मात्र कसं आहे माहिती का, शंकराचार्यांनी काय सांगितलंय, त्वम देहत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः. मग हे आपल्याला कसं लावून घेतलं पाहिजे, अहम देहत्रयातीतः अहम कालत्रयातीतः. ही गती आहे. मग हे व्हायला काहीतरी तर काळ लागेल ना. आणि म्हणूनच हा जो नरदेह मिळाला आहे ना तो फक्त आणि फक्त त्याकरता मिळाला आहे, कारण मनुष्य देह मिळणं हे मोठं घबाड मिळाल्यासारखं आहे. आणि केवळ मनुष्य देहाचं सार्थक तो जाणून घेऊन आपल्या स्वरूपाशी ऐक्य होण्यात, एकरूप होण्यात, मीच ब्रह्मरूप होण्यात आहे. आणि त्याचं साधन नरदेह आहे. एवढं आपण लक्षात घेतलं की तुकारामांचं एक वचन सांगते आणि हे चिंतन थांबवते. तुकाराम महाराज कसं म्हणतात, किती सुंदर, सारखे आपल्याला कानात ना असं ऐकूच आलं पाहिजे. काहीतरी वेगळा विचार गेला की पटकन आपल्याला संत मदत करायला येतात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. किती सुंदर सांगितलंय. मुक्त होता परी, कोणाला म्हटलं, आपल्याला. मुक्त होता परी, अरे तू मुक्तच आहेस. बळे झाला बद्ध, अंडरलाईन बळे आहे, आपणच ओढवून घेतलंय. बळी झाला बद्ध, कशामुळे, बुद्धी मलिनता, वासनेचे संस्कार यामुळेच सतत चालू आहे. बळे झाला बद्ध, घेऊन या छंद आले आपल्या जवळ. प्रापंचिक आहेस का तर बघ, घेऊन या छंद माझे माझे. मग काल आपण जो काल जो विचार केला की जे जे माझं आहे ते मी नाही, आता लक्षात आलं. मग आता जे जे माझं आहे, मग परतोनी पाठी मोरे ठाके, तिथे आपल्याला आपल्या घरातला दिवा दिसला, फ्रीज दिसला, तो हलवूया आता दुसरीकडे, असं वगैरे सगळं आपल्याला दिसायला लागलं तर आपण वृत्ती ज्ञानात आहोत. इतकं साधं बसवून घ्यायचं. थोडं लाईट राहायला पाहिजे ना. आपणच आतमध्ये आपल्याशी खेळायचं की एवढा सगळा विचार केल्यावर बापरे, असं नको व्हायला. हे सत्य आहे, कळलं, समजलं. पण आत्ता जीवन जगताना, अगदी 2 मिनटं घेते, जीवन जगताना आता काय, आता आत्मज्ञान आहे, वृत्तीज्ञान, बापरे आता कसं जगाय, अत्यंत गंभीर चेहरा किंवा आंबट चेहरा की आता रडूच येतं, हे काही जमणार नाही आहे किंवा काहीतरी असं करत, अजिबात नाही. नरदेह जर मिळालेला आहे आणि सगळं भोगण्याची सगळी इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे, ती अंतर्मुख करायची आहे. पण अंतर्मुखता दाखवायची नाही, ही कला आहे जगण्याची. अंतर्मुख व्हायचं आहे, पण रोजचं जसं जीवन चाललेलं आहे ना, 4 लोक जशी जगतात तसंच मला जगता आलं पाहिजे, अत्यंत सामान्यपणे. म्हणजे कसं आपण म्हणतो की नाही
की कशा आता इकडचंच बघा, इकडच्या काही बायका गडावरच्या खाली असलेल्या त्या बायका ताक घेऊन येतात रोजचं. असं पाहिल्यावर आपल्याला एक दिवस गड चढल्यावर किती बरं वाटलं ना, किती छान ना यांचं जीवन म्हणायला सोपं आहे. विचार करा आपण जरा इकडून काय म्हणतो मी तर आता माझंच सांगते, त्या आपण जेवायला जिथे जातो तिथून त्या स्टँडपर्यंत चप्पल काढायला जायला पण मला असं वाटतं अरे इथेच काढली असती तर बरं ना. ते उचलून फेकून देतात त्या स्टँडपर्यंत जा. इतका सुद्धा पेशन्स नसतो आपल्याला, नसतो की नाही. मग आपण हे जे सगळं म्हणजे जीवनात जगताना हे जे आपल्या याच्यावर बुद्धीवर सतत असं चाललेलं आहे की नाही सगळं इन्स्टंट पाहिजे, लगेच त्याचे परिणाम, त्यात सुख, ते सुख मला हवं. मग त्याला आत्मसुख म्हणत नाही. आत्मसुख आपण पहिल्या आपल्या प्रवचनात काय ते समजून घेतलंय बघा. सगळे आपण खेळे जुळवतोय. आत्मसुख पाहिलं पहिल्याच प्रवचनात, मग ते कसं आणावं, काय करावं हेही पाहिलं. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, जीवन आपल्याला शांती, तृप्ती, समाधान, आनंद